एकादशी करीन उपवासी एकादशी करीन उपवासी एकादशी करीन उपवासी गायिना हरणीसी मुखी नाम गायिना हरणीसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे 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 बीज कल्पांतीचे तुका म्हणे बीज कल्पांतीचे तुका म्हणे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायिना हरणीसी मुखी नाम गायिना हरणीसी मुखी नाम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणीशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी
वर्षी गायीन अहर्निशी मुखी नाम समचरण सरोजम सांद्रनीलाबुदभम जगन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हे दुःखभंजन मारुतिनंदन, हे दुःखभंजन मारुतिनंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती
चराचरी तुझा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करुणा करुणा तेरे नाम करुणा करा दया करुणा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याचे आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे पंचम वेद निर्माते जिजाई रमण सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हा ध्रुवपदासहित 3 चरणाचा अगदी सगळ्यांच्या पाठांतरातला सरळ सोपा आणि आपल्या घराण्याची परंपरा आपल्या घराण्याचं परमार्थिक वैभव सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला बजरंगबलींच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बघा अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्या घराण्याची परंपरा सांगितली, आपल्या घराण्याचं वैभव सांगितले. पंढरीची वारी आहे माझे घरी. बाबा पिढ्यान पिढ्या आमच्या घरामध्ये ही पंढरपूरची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. आम्ही दुसरं तीर्थ मानत नाही, आम्ही दुसरं व्रत करत नाही आणि आम्ही दुसरा देवही मानत नाही. बस व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेई नमी वाचे. साधू संत सांगतात बाबा विठ्ठलाशिवाय आम्ही दुसरं तिसरं कोणाला मानित नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ही एक निष्ठाता यातून तुकोबरायांची दिसून येते. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कोणाचं नाव घेत नाही. नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. हा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठला तुकोबरायांनी आपल्या घराण्याची परंपरा सांगितली. परंपरा आता इकडे लक्ष द्या सगळ्यांचं लक्ष. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या घराण्याचं एक परमार्थिक वैभव सांगतात किंवा घराण्याची एक परंपरा सांगतात. आणि माणसानं अशाच घराण्यामध्ये जन्म घ्यावा की ज्या घराण्याची काहीतरी परंपरा आहे. आता काही काही म्हणतील तर परंपरा, पण नेमकी कशी परंपरा?
आता परंपरा पण वेगळ्या वेगळ्या आहेत. काही काही घरामध्ये असं पाहायला भेटतं, ते म्हणतात ताई आमच्या घराने 4 पिढ्या झाल्या दारूचं खंडनच नाही. याला परंपरा म्हणत नाही हा. चांगली परंपरा असावी, चांगली. आणि अशा घराण्यामध्ये माणसाचा जन्म व्हावा. तुकोबराय आपल्या घराण्याचं वैभव सांगतात की बाबा आमच्या घराण्यात पिढ्यानं पिढ्याची वारी, स्वाभिमानानं सांगतात बरं. आता वैभव सुद्धा 2 प्रकारचे आहे. एक आहे संसारिक वैभव आणि दुसरं आहे पारमार्थिक वैभव. संसारिक वैभवामध्ये गाडी, घोडी, माडी हे सगळं येतं. गुरं, ढोरं, पोरं हे संसारिक वैभवामध्ये आलं. पण परमार्थिक वैभव कशाला म्हणतात? तर व्रत, वैकल्य, तीर्थाटन, नामस्मरण, कथा, कीर्तन हे सगळं परमार्थिक वैभवामध्ये येतं. तुकोबराय म्हणतात बाबा हे माझ्या घराण्याचं वैभव आहे. वडिलाची मिराज देवा, माझ्या वडिलाची मिराज देवा, माझ्या वडिलांची मिरास का देवा, माझ्या वडिलांची मिरास का देवा. चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा उपवास पारण राखीला दारवंता, उपवास पारण राखीला दारवंता. तुझी जनसेवा पांडुरंगा, तुझी जनसेवा पांडुरंगा. उपवास पारण राखीला दारवंता, उपवास पारण राखीला दारवंता. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा ही आमची वाड वडिलापासूनची परंपरा आहे असं तुकोबराय सांगतात. आणि पंढरपूरची वारी माणसानं केलीच पाहिजे. जे स्वतःला वैष्णव समजतात ना, वारकरी, वारकऱ्यानं 3 नियम पाळणं गरजेचं आहे. हा, कोणते कोणते? पंढरीची वारी, व्रत एकादशी आणि नाम विठोबाचे. ज्यांच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी त्यांनाच वैष्णव म्हणता येतं, अन्यथा वैष्णव म्हणता येत नाही. म्हणून पंढरपूरची वारी माणसानं करावीच. जे वारकरी आहेत ना, पंढरीची जारे पंढरीची दारे आनंद संसारा, हे पंढरीची दारे आनंद संसारा.
झाल्यानो संसारा. खरं सांगायचं म्हणलं तर आता इथं प्रमाणाला कमी नाही आहे, पाठांतरातली माणसं आहेत. समेवर आणि समर्पक प्रमाण. नाही तर कधी कधी असं होतं, पाठांतर नसल्यावर कीर्तनकारानं म्हणावं भूते वेताळे नाचती आणि पाठीमागच्यानं म्हणावं ते लोहाळे वाचती. असं नाही हा, इथं सगळी पाठांतरातली मंडळी आहे. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे, जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या विक्रमदादाच्या बोटात आहे. बरं पुढे ऐका ना, पुढे ऐका. आणि जे विक्रमदादाच्या बोटात आहे ते नामदेव दादांच्या नोटात आहे. विठाला विठाला म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा आमच्या घराण्यात ही पिढ्यान पिढ्या पंढरपूरची वारी, हे आमच्या घराण्याचं वैभव आहे. का बरं पंढरपूरची वारी करायची? अनेक साधू संतांनी सांगितलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आता संत एकदाच होय वारकरी म्हणू शकत होते आणि पाहे पंढरी म्हणू शकत होते, पण दोन वेळा का म्हटलं? होय होय वारकरी याचा अर्थ असा होतो, जे आयुष्यात कधी वारकरीच झाले नाही त्यांच्यासाठी एकदा होय वारकरी, आणि जे वारकरी होऊनही वारकरी झालेच नाही. आता कळलं का? जे वारकरी होऊन वारकरी झाले नाही त्यांच्यासाठी एकदा होय. नसलंच कळत तर छोट्या उदाहरणातून सांगते. मला सांगा, आषाढी वारीला पताका घेणारे वारकरी आहेत का वारकरी पताका घेतात? उत्तर द्या. पताका घेतात ते वारकरी का वारकरी पताका घेतात? वा वा वा, अगदी योग्य उत्तर आहे. वारकरी पताका घेतात, कारण पताका घेणारे वारकरीच असतील असं सांगता येत नाही. म्हणून अशा लोकांसाठी दुसरं होय. होय होय वारकरी. आता हे पाहे पाहे का बरं? ज्यांना या डोळ्यानं पंढरी कधी बघितलीच नाही, संतांनी सांगितलं जन्माशी येवनी पहारे पंढरी, तरी सुद्धा ज्यांनी पंढरी पाहिली नाही त्यांच्यासाठी एकदा पाहे. आणि जे पंढरपूरला जाऊन पंढरपूरला पाहून घरी येताना बांगड्यान घोंगड्याच विकत आणतात त्यांच्यासाठी एकदा पाहे. विठाला म्हणून माईबाप पंढरपूरची वारी माणसानं केलीच पाहिजे. आणि माझ्याही घराण्यात पंढरपूरची वारी म्हणून हा अभंग माझ्या फार आवडीचा आहे बरं. आणि 4थ्या पिढीपासूनची आहे, आमची ही आता 5वी पिढी आहे. म्हणून मला सुद्धा स्वाभिमान वाटतो. पंढरपूरची वारी माणसानं करावी, माणसानं परमार्थिक वैभव जमा करावं. पण आपलं दुर्दैव असं आहे, साधू संत संसारात राहून परमार्थिक वैभव सांगतात आणि आपण परमार्थात असलो तरी सांसारिक वैभव सांगतो. लोक वारीला येऊन संसाराच्या गप्पा मारतात. ती दिंडीमध्ये भजनात नसतात तर दिंडीत कडी नसतात आणि त्यांची चर्चा चालू असते. थोरल्याला पोरगं झालं आहे की नाही, मधल्या सुनाला अंगणवाडीची ड्युटी लागली, ही अशा संसारातल्या गप्पा चालू. मैबाप, आपण परमार्थात असून संसारिक वैभवाला महत्व देतो, पण साधू संत म्हणतात, बाबा कमवायचंच असेल तर परमार्थिक धन कमवा, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. कमवायचं असेल तर हे धन कमवा. तसं पाहायला गेलं तर साधू संतांचं धनच राम नामरूपी धन आहे. हो पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमालिक ती मोरे सदगुरु, वस्तु अमालिक ती मोरे सदगुरु, कृपा करे अपनायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. तन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो. साधू संतांचं धन हे राम नामरूपी धन आहे. किंवा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा,
तुकोबराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. आम्ही शब्दांचीच पूजा करतो, आम्ही शब्दांचाच गौरव करतो, आम्ही शब्दांनाच धन मानतो, आम्ही शब्दांनाच ईश्वर मानतो. हे साधू संतांचं धन आहे. म्हणून बाबा, माणसानं पंढरपूरची वारी करावी, हे परमार्थिक धन माणसानं कमवलं पाहिजे. पण तुम्ही म्हणाल, बाबा का करायची पंढरीची वारी, काय फायदा आहे, काय त्याचं फळ आहे, कशासाठी जायचं पंढरपूरला? महात्म्य कळावं, बरोबर आहे ना. परिचय झाल्याशिवाय आवड निर्माण होत नाही. जाने बिनू न होय परितिती, बिनू परितिती होय नाही प्रीती. मग काय, कशासाठी जायचं? साधू संत सांगतात, तुम्ही पंढरपूरला जा आणि विठोबाला आलिंगन द्या. आलिंगन जर दिलं तर फायदा, निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवशिवा. देवाला तुम्ही नुसतं आलिंगन जरी दिलं ना माईबाप, तर माणसाला समाधान प्राप्त होतं. बरं, नाही आलिंगन देता आलं तर कमीत कमी देवाचं पददर्शन करा. पददर्शन केलं ना फायदा काय? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. हा फायदा आहे. किंवा तुकोबराय म्हणतात, तुम्हाला नसल पददर्शन करायचं, ठीक आहे, तुम्ही नका पददर्शन करू, देवाचं मुखदर्शन तर करा. महाराज, मुखदर्शन केलं तर फायदा काय? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळीयाची भूक नवजे माझ्या. किंवा काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्ता मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्ता मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. काकड्यामध्ये वर्णन आले की भगवंताचं मुख जर पाहिलं ना तर कोटी ब्रह्म हत्येचं पातक दूर होतं. हा फायदा आहे. बरं, नाही तुम्हाला मुख दर्शनही करता आलं, कारण वारीच्या वेळेस एवढी गर्दी असते माईबा. पूर्वीचे वारकरी मंदिरात जायचे, आलिंगन द्यायचे, देवाला असं डोळे भरून पाहायचे. पण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आषाढी वारीला एवढी गर्दी आहे. या वर्षी तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होती. जवळजवळ 27 लाख लोक होते दोन्ही सोहळ्यामध्ये. मग अशा वेळेस पददर्शन शक्य नाही, मुखदर्शन शक्य नाही. मग महाराज, आम्ही काय करायचं? म्हणले, नका तुम्ही मुखदर्शन करू, मंदिराच्या बाहेर या आणि मंदिराला उजवी प्रदक्षिणा घाला. उजवी घेता राऊळाशी, जळती पातकांच्या राशी. हा फायदा आहे. नाम म्हणे प्रदक्षिणा, 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 नाम म्हणे टाळी वाजवा. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. नुसती प्रदक्षिणा जरी केली ना माईबाप देवळाची, तरी सुद्धा फायदा आहे, पुण्य पदरामध्ये पडतं. बरं महाराज, मंदिराला प्रदक्षिणा आमच्याच्यानं घालणं होत नाही. आम्ही संसारिक माणसे, आमच्याच्यानं लई वेळ काढणं होत नाही. याच्यापेक्षा सोप्पा परमार्थ आम्हाला सांगा, सोपं करून सांगा.
साधू संतांनी एवढा सोपा परमार्थ तुम्हा आम्हाला शिकवला. म्हणले आता मंदिराची प्रदक्षिणा करू नका, तुम्ही मंदिराचा फक्त कळस बघा, कळस. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, मोक्ष देखील म्हणे मोक्ष देखील हे ताकलाच्या आयुध तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तुका म्हणे मोक्ष देखील कळस. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. नुसता कळस जरी पाहिला ना देऊळाचा, तरी माणसाचा अहंकार निघून जातो. माईबाप, माणसाला एवढा अहंकार असतो ज्ञानाचा, कोणाला स्वरूपाचा, वेगवेगळा अभिमान आहे, कोणाला धनाचा. पण खरं सांगू का, माणसाला ज्ञानाचा अभिमान तर अजिबात होऊ नये. कारण या जगामध्ये एवढे ज्ञानी लोक आहेत, एवढे ज्ञानी लोक आहेत, आपलं पाव किलो ज्ञान कुठं विकत बसता, बरोबर आहे ना. म्हणून ज्ञानाचा अभिमान होऊ नये आणि स्वरूपाचा अभिमान तर मुळीच होऊ नये. कारण सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे. माईबाप, ठेवायचंच असेल तर स्वभाव चांगला ठेवा, तो शेवटपर्यंत कामाला येतो. म्हणून सांगायचं एकच आहे, कळस पाहिला की अहंकार दूर जातो, हा फायदा आहे. म्हणले महाराज, अहो आता कळसही दिसायला मार्ग नाही, मोठ्या मोठ्या इमारती झाल्या पंढरपुरामध्ये, आता पंढरपूर पहिल्यासारखं राहिलं नाही. म्हणले नका कळस बघू. अहो त्या कळसावर एक पताका लावली म्हणे, ध्वजा. ती ध्वजा बघा, ध्वजा. तुम्ही नुसती ध्वजा जरी पाहिली तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त होतं. काय ठीक आहे माईबाप, तुम्ही नुसती पताका जरी पाहिली तरी सुद्धा माणसाला मुक्ती प्राप्त होते. नुक्ती नाही बरं, हा नुक्ती सप्त्यामध्ये काल्याला असते, मुक्ती प्राप्त होते, हा फायदा आहे. म्हणले महाराज, याच्यापेक्षा सोपं सांगा, आम्हाला पंढरपूरमध्ये जावंच लागणार नाही, इकडच्या इकडं काही आहे का. मग म्हणले ऐका, फक्त पुलावर यायचं चंद्रभागेच्या, चंद्रभागेकडे बघायचं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त चंद्रभागेचं दर्शन जरी केलं ना, तर सगळ्या तीर्थाचं दर्शन तुम्हाला होतं, हा फायदा आहे. किंवा पुन्हा आणखी सोपं सांगितलं, म्हणले मुखानं फक्त पंढरी 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 असं म्हणा. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, हा फायदा आहे. म्हणले महाराज, आमचं पंढरपूरला जाणंच होत नाही, घरून काही ऐका. म्हणले आता घरी येऊनही सांगतो, घरी येऊन जे लोक पंढरपूरला वारीला जातात ना माईबाप, दिंड्या जातात ना, कमीत कमी तुम्ही दिंडीला वाट लावायला जा. काही काही म्हणले, अहो आम्हाला दिंडीची पार वाट लावायला सांगा, आम्ही वाट लावायला नाही जाणार. इतका सोपा परमार्थ सांगितला. म्हणून माईबाप, पंढरपूरची वारी माणसानं एकदा तरी जीवनात येऊन केलीच पाहिजे. तुकोबराय म्हणतात, माझ्या घराण्याचं हे वैभव आहे, माझ्या घराण्याची ही परंपरा आहे, स्वाभिमानाने अभंगाच्या प्रथम चरण. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, 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 पंढरीची वारी
प्रियता जागृत राहू द्या. प्रमाण आवडलं की टाळीला हायगई करू नका, कारण श्रोत्यांची टाळी ही वक्त्याची असो गायकाची असो ऊर्जा असते बरं. म्हणून तुम्ही टाळींचा प्रतिसाद देत चला. श्रोता कसा असावा सांगितलंय बघा. श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता. ऐकताय ना तुम्ही सगळे? श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता, मगर श्रोता यदि सोता हो तो वक्ता फिर बक्ता. म्हणून तुम्ही असं तुमचं लक्ष इकडं पाहिजे. प्रमाण आवडलं तर जोरदार टाळीचा प्रतिसाद देते. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. तुकोबराय सांगतात, बाबा आम्ही दुसरं तीर्थ मानत नाही, दुसरं व्रत मानत नाही. आम्ही फक्त आणि फक्त एकादशीच व्रत करतो. आणि योगायोग आज एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी वैष्णवानं वारकऱ्यानं खऱ्या वारकऱ्यानं अन्न सेवन करायचं नाही. कारण सगळे पाप एकादशीच्या दिवशी अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून एकादशीच्या दिवशी चुकूनही अन्न खायचं नाही. पण मैबाप दुर्दैव असं आहे, एकादश ही निर्जला असते, आपल्या एकादशी ह्या निर्लज्ज असतात. कळतंय ना? एकादश ही फल आहार असते. फल आहाराचा अर्थ कळतो का? फक्त फळ खायचं. आपली फुल आहार असते. अर्धा किलो शाबदाना, पाव किलो बगर, अर्धा लिटर दूध, गुळ, शेंगदाणा लाडू, 1 डझन केळी, कमी जास्तीला चिप्स, डबेच्या डबे पार झाले. ही अशा एकादशी आपल्या. तुकोबराय म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवाशी म्हणले बरं. गायीन अहर्निशी मुखी नाम. मी एकादशी करीन भगवंताचं नाम अहर्निशी नित्य गाईन. आणि एकादशीच्या दिवशी तर जागर होणं अत्यंत गरजेचं आहे. जागर झालाच पाहिजे. आणि आज हा जागरच आहे मैबाप. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी अहर्निशी नाम गाईन. आता तुकोबरायांची नामावरची निष्ठा जर पाहिली तर तुकोबराय म्हणतात, हेच माझे तीर्थ, हेच माझे व्रत, हेच माझं तीर्थ आणि हेच माझं व्रत आहे. बस विठ्ठल हेच आम्ही आमच्या मुखामध्ये मांडलेलं आहे. आमच्या मुखामध्ये आम्ही देवाचं स्मरण करतो. तुम्हाला खरं सांगू का, साधू संतांनी इतर देवाला मानलं नाही, फक्त पांडुरंगाचंच भजन केलं. का पांडुरंगाचं भजन केलं? कारण या देवाच्या अवतारापैकी 9वा अवतार म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा आहे, सध्याचा बौद्ध अवतार. म्हणून सगळ्या देवदेवतांचा धिक्कार केला साधू संतांनी, फक्त विठ्ठलालाच मानलं. तुकोबराय म्हणतात, बाबा आम्ही दुसरं तीर्थ मानत नाही, दुसरं व्रत मानत नाही. बस आम्ही एकादशीचं व्रत करतो आणि नामस्मरण करतो. नामस्मरणाला जास्त महत्व दिलं. आम्ही अन्य साधनाचा धिक्कार केला. जप, तप, अनुष्ठान हे जे आहे ना, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. ह्या वाटा इथ्या जरा दुस्तर आहेत, अवघड आहेत, कठीण आहेत, सूक्ष्म आहेत. म्हणून साधू संतांनी जो राजमार्ग घालून दिला ना आपल्याला, बस त्या राजमार्गाने आपणही चालणं हे आपलं कर्तव्य. देण्याची पळते चालू जाता, 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 देण्याची पळते चालू जाता. मार्ग जाऊन गेले आधी जयाने दिसते, देण्याची पळते चालू जाता, न पडे बुद्धा कोठे काही, कोठे काही, कोठे काही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता. आपल्याला साधू संतांनी सोपा मार्ग दाखवला. कोणता? नामस्मरणाचा. आता मला सांगा बरं महिला मंडळी, देवाचं नाव घेणं सोपं आहे का अवघड आहे? हा, सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना, पण अवघड सुद्धा आहे बरं. आधी सोपं कशामुळे ऐका. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, देवाचं नाव घेण्यासाठी काळ वेळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. इथं काळ वेळाचं बंधन नाही, म्हणून सोपं आहे. तुम्ही काहीही करताना, कोणतंही काम करताना भजन करू शकता. भजन हे एकांतातही करता येतं, काही अडचण आहे का?
दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता म्हणून सोपं आहे आणि अवघड कशामुळे अवघड काय बरं ते कोणाच्याही तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे बरं का विठ्ठला विठ्ठला भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य उदयाला यावं लागतं त्यावेळी देवाचं नाव मुखाला येतं अनंत जन्मीचं सुकृत उदयाला यावं लागतं तेव्हा नाम मुखाला येतं अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी आनंद जन्मीचे सुकृत पदारी आनंद जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी आनंद जन्मीचे सुकृत पदारी आनंद जन्मीचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होय पैठा होय पैठा होय हरिमुखी गाता हरपली जळता हरिमुखी गाता हरपली जळता हरिमुखी गाता हरपली देता हरिमुखी गाता हरपली देता अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय नाथ बाबा सांगतात एवढंच नाही तर नामदेव महाराजांनी हेच सांगितलं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली मैबाप आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं तेव्हा कुठं देवाचं नाव आमच्या मुखाला येतं एवढंच नाही तर तुकोबराय सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई तोची मुखी गाय तोची मुखी गाय हरीचे नाम भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन हो भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन मैबाप त्याला पुण्य लागतं तेव्हा कुठं देवाचं नाव मुखाला येतं नाहीतर काही काही माणसांच्या गौऱ्या मसन वाटत जातात पण देवाचं नाव तोंडाला येत नाही तुकोबराय म्हणतात व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम हे सारातलं सारं सांगितलं नाम साराचे हे सार शरणांगत यम किंकर नाम हे खऱ्यातलं खरं आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम हे गोडातलं गोड आहे किती गोड आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किती गोड गोड तुझे नाम 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 माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप
तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवाचं नाम हे गोडातलं गोड आहे. एवढंच नाही मैबाप, तर देवाचं नाम हे एवढं व्यापक आहे की आकाशापेक्षाही गगनाहुनी वाढ नाम आहे. हा नामाचा महिमा आहे. बस तुम्हाला दुसरं तिसरं साधन करण्याची गरज नाही. का बरं साधू संतांनी आपल्याला नामस्मरणच करायला सांगितलं? साधू संत हे भविष्य जाणणारे आहे. साधू संतांना माहित होतं की कलियुगामध्ये काय अवस्था होणार आहे. या कलियुगामध्ये असे काही लोक जन्माला येतील की ती समाजाची फसवणूक करतील. म्हणून बाबा तुम्ही हे होम हवन हे याच्या नादी लागू नका. या अंधश्रद्धेला बळी पडू नका. नाही त्या मार्गाने जाऊ नका. फक्त घर बसल्या नामस्मरण करा. कारण अशी काही लोक जन्माला येतील बाबा, तुम्हाला परमार्थ करायला लावतील. परमार्थाच्या बदल्यामध्ये स्वतःची झोळी भरणारे लोक या कलियुगात निर्माण होतील. म्हणून तुम्ही बाकी साधनं करू नका, नामस्मरण करा. बस बाकी काही करण्याची गरज नाही. विठाला म्हणून नाम विठोबाचे घेईन मी वाचे. भगवंत पांडुरंगाचं नाव घ्यायला सांगितलं. काय झालं? पांडुरंग परमात्म्याचं नाव का घ्यायला सांगितलं याच्याकडे थोडं लक्ष द्या. आता भगवंताचे तसं पाहायला गेलं तर मैबाप अनंत अवतार झालेत. अनंत अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. किंवा अवताराच्या राशी तोहा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. पद्म सहित हरी किंवा करी हातामध्ये ना सगळं दोन्ही चालते. हरी जमते आणि करी जमते. भगवंताचे अनंत अवतार झाले. पण या अवतारापैकी भागवत ग्रंथामध्ये 24 अवतारांचं वर्णन आलेलं आहे. आणि या 24 अवतारापैकी वारकरी संप्रदायानं मुख्य 10च अवतार मानले. आणि त्या 10 अवतारातला 9वा अवतार म्हणजे बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतार म्हणजेच आता सध्याचा जो आहे ना पांडुरंग परमात्मा, तो बौद्ध अवतार. मला सांगा, बाकीच्या अवतारामध्ये देवाच्या हातामध्ये काही न काही शस्त्र असतं. देवाने अवतारच त्याच्यासाठी घेतलेत. कशासाठी? सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा नाश. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी. किंवा परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा आणखी सांगायचं झालं तर, जब जब होई धर्म की हानी, वाडे असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन मीरा. जब जब होई धर्म की हानी, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी देव अवतार घेतो. सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. देवानं आपल्या हातामध्ये जे आयुध घेतलेत ना, शंख चक्र गदा. आता पद्म थोडं बाजूला ठेव बरं का. शंख चक्र गदा कशासाठी घेतलंय? दुष्टाचा नाश करण्यासाठी. आणि पद्म कमळ, कमळ भाजपचा प्रचार करायचा होता का देवाला? पद्म याच्यासाठी घेतलं मैबाप, भक्ताची पूजा करण्यासाठी. देव सज्जनाचं रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो. पण या पांडुरंग परमात्म्याने या अवतारामध्ये आपल्या हातातले सगळे शस्त्र अस्त्र फेकून दिले. या अवतारात देवानं आपला स्वभाव जरा बदललाय.
भगवान परमात्मा म्हणतात, बाबा माझ्याकडे कोणी या, कसेही या, पापी या, अधम या, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, किंवा खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी बावे, चोखा मेळा. सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उधार हरीच्या नावे, कलियुगी उधार हरीच्या नावे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. सकळ अशी येते आहे अधिकार. इथं कोणीही या, कोणी आला तरी तुमचा उद्धारच आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं भजन सगळे संतजन करतात. मैबाप, माणसानं जीवनात काही गोष्टींचा विसर पडू देऊ नये हं. काही गोष्टी विसरायच्या आणि काही गोष्टी विसरायच्या नाही. आता ऐका, माणसानं काय विसरायचं? दुसऱ्यावर केलेले उपकार विसरायचे हं. किंवा दुसऱ्यानं आपल्याला काही वाईट वाकडे शब्द बोलले तर ते विसरून जायचे. पण माणसं विसरत नाहीत हं. काही काही माणसं म्हणतात मेलो तरी त्याच्या दारात जाणार नाही. अरे हे विसरायचंय बाबा. आणि ज्या गोष्टी नाही विसरायच्या ते विसरतात. एक, माणसानं देवाला विसरू नये. दोन, माणसानं देवाच्या नामाला विसरू नये. नंबर 3, माणसानं साधू संतांना विसरू नये. नंबर 4, जन्मदात्या माय बापाला विसरू नये. आता ऐका, देवाला का विसरायचं नाही? भगवंताने हा सुंदर नरदेह आपल्याला दिलाय ना, त्याचे उपकार आहेत. हा फार भाग्यानं मिळालाय. म्हणून देवाचे उपकार मानले पाहिजे. देवा, हे सुंदर शरीर तू आम्हाला दिलंयस. इथं जर देवानं कोणाला लुळं पांगळं खुळं केलं असतं तर, जर तुम्हाला देवानं पायच दिले नसते काय झालं असतं? धाब्यावर जाता आलं नसतं. जर हातच दिले नसते चोळता आली नसते. असंच का? नाही माई बाप, देवानं हे सुंदर शरीर दिलं, हे अवयव दिले, या इंद्रियाची सुद्धा सार्थकता आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हे पाय कशासाठी दिले? जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैतस आहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रत्येक इंद्रियाची काही ना काही सार्थकता आहे माई बाप. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, मर कर भी अमर नाम हो जिस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा
याच्यामध्ये या मनुष्य देहाची सार्थकता आहे। एकतर हा देह देवासाठी पडावा, एकतर हा देह देशासाठी पडावा, नाहीतर हा देह धर्मासाठी पडावा। वाह. याच्यामध्ये याची सार्थकता आहे। वृंदावन वासियांच्या मुखातलं फार सुंदर वाक्य ऐका। मैबाप, मला वृंदावनात राहण्याचा योग आला। चांगलं जवळपास वर्षभर आम्ही वृंदावनामध्ये राहिलोय। वृंदावन वासियांचे विचार खरंच ऐकण्यासारखे। ब्रजवासी म्हणतात, कोई किसी के चाल पे मरता है, कोई किसी के माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो यशोदा के लाल पे मरता है। त्याला खरं मरणं म्हणायचं, त्याला खरं जगणं म्हणायचं। जगायचं असेल देवासाठी, मरायचं असेल देवासाठी, कमीत कमी देशासाठी तरी मरा, तर या मनुष्य देहाची सार्थकता आहे। मैबाप, फक्त घरदारं बांधण्यामध्ये, बंगला बांधण्यामध्ये, गाड्या घेण्यामध्येच या मनुष्य देहाचं सार्थक नाही। मी असं म्हणणार नाही बरं बंगले बांधू नका, अरे बांधलेच पाहिजे। पैशाचे 3 नाव, परशा, परसू, परसराम। पैसा नसला तर लोक परशा म्हणतात, जरा पैसा आला तर परसू म्हणतात, आणि लई श्रीमंत झाला तर परसराम म्हणतात, पायावर झोपतात बरं का। पैसाही आवश्यक आहे माणसाजवळ, पण केवळ पैसाच कमवणं हे माणसाचं सार्थक नाही। घरदारं बांधण्यात जर आपल्या जीवनाची सार्थकता असेल तर चिमणी घरटं बांधत नाही का? हा, मग पशु पक्षातून आपल्यात काय फरक आहे हो? म्हणून साधू संत म्हणतात, बाबा जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत नामस्मरण करा। तुकोबरा या अभंगात हेच सांगतात, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम। आणि साधू संतांनी विठ्ठलाचं नाम घेतलं, पण तुम्ही म्हणताल ताई तुम्ही कसं सांगतो असं, की साधू संतांनी विठ्ठलाला सोडून बाकी देव मानलेच नाही? खरंच मानले नाही हा। साधू संत म्हणतात, हे शेंदरी हेंदरी दैवताच्या नादी लागू नका। हे लिंबा खालचे, बाबळी खालचे, वड्याचे शेंदरी हेंदरी दैवत कळतात का? शेंदरी दैवत याला म्हणतात, जे आपण बघतो ना रानामध्ये असतात आपल्या शेतामध्ये, ते शेंद्रे आहेत। आणि हेंद्रे दैवत, आपण शेतात त्या देवाला शेंदर लावला आणि तो शेंद्राचा हात दुसऱ्या दगडाला पुसला की ते हेंद्रे देव झाले। हा, असं आहे बरं का ते। साधू संतांनी या शेंदरी हेंदरी दैवताला मानलं नाही, खऱ्या देवाची ओळख करून दिली। बाबा, खरा देव कोण आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, नाहीतर आजकाल लोक खोट्या देवाच्या जास्त मागे लागले आहेत। अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगेल, सोपं। एक माणूस मंदिरामध्ये गेला, चप्पल दारामध्ये काढली। आता चप्पल जरा महागाची होती, नेमकी त्याच दिवशी घेतलेली होती। त्याला वाटलं चप्पल चोरीला जाईल, त्यानं जवळच असलेल्या झाडाचे काही पानं तोडली आणि चप्पलवर झाकून ठेवल्या आणि गेला दर्शनाला। आता मंदिरामध्ये भक्ताची लाईन लागलेली होती, हेही नंबरला लागला। दर्शन करून परत येईपर्यंत त्या चपलापाशी बाया येऊ लागल्या। बायांना वाटलं काहीतरी आहे गडे इथं। त्या चपलावर फुलं व्हायला चालू केलं, त्याच्यावर हळद कुंकू व्हायला चालू केलं। बघता बघता चप्पलवर कमरा इतका ढीग झाला, कशाचा? फुलांचा। आणि मग हे दर्शन करून आलं, गर्दी हटवत हटवत पुढे गेलं ना, हळूच चप्पल काढून घेतली। मग लोकांना कळालं हा काय प्रकार आहे। म्हणून माईबाप, असं भ्रमित होऊ नका। माणसाला खरा देव कळावा की बाबा खरा देव कोणता आहे। आज साधू संत आपल्याला हेच सांगतात, खऱ्या देवाची ओळख करून देतात। तुम्ही म्हणाल, जर साधू संतांनी विठ्ठला शिवाय अन्य देवाला मानलं नसेल तर तुकोबरायांचेच अभंग आहेत ना हो, अनादी अंबिका भगवती। मग तुकोबरायांनी हे कसं काय रचना केली? साधू संतांनी, हा कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी। अहो, देवीला मानलं ना साधू संतांनी, तुम्ही असं कसं म्हणता? ऐका, साधू संतांनी गोंधळही घातला, पण आपल्यासारखा रिकामा गोंधळ नाही। कोणत्या देवाचा गोंधळ घातला? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो। कुंडली कधी बटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी बटा शोभे वाळवंटी हो। गजनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, गजनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो। उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो। उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो। उदो बोला,
कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. मला सांगा बरं, आषाढी कार्तिकीला कोणत्या देवीचा गोंधळ असतो? हा, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचा. साधू संतांनी गोंधळही घातला, पण तो त्या विठाईचा घातला, लक्षात ठेवा. साधू संतांनी बकरे सुद्धा मारले, पण तुमच्या आमच्यासारखे 4 पायाचे नाही मारले. मैबाप, जिवंत जीवाचा बळी घेऊन लोक आपल्या पोटाची खळगी भरतात. अरे कोणता देवही तुम्हाला पुनीत आणि पावन करणार? साधू संतांनी बकरे मारले, पण विकाराचे बकरे मारले. काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा. तुझा रुक्माईचा वरा हो. खाली तो गोंधळ आईचा, खाली तो गोंधळ, खाली तो गोंधळ आईचा, खाली तो गोंधळ. वाह, क्या बात आहे विक्रम महाराज. क्या बात. अंगात येईन बरं विक्रम दादा कोणाच्या. काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. खाली तो गोंधळ आईचा, खाली तो गोंधळ, खाली तो गोंधळ आईचा, खाली तो गोंधळ. काम क्रोधाचे बकरे मारले. अंतकरणात जे ना आपल्या तिरस्काराची भावना. गोंधळा येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे. उलपीठा तू आंबे, उलपीठा तू आंबे, 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 आंबे. येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे. जगदंबे. क्या बात आहे. साधू संतांनी विकाराचे बकरे मारल्या. अंतकरणामध्ये जे आपल्या विकार आहेत ना, षडविकार, काम क्रोध मोह लोभ दंभ अहंकार, हे बकरे मारायला सांगितले. आज हा इथं सुंदर सोहळा होतोय मायबाप. काहीच्या अंतकरणात तिरस्काराची भावनाही असू शकते. कोण म्हणतं नसू शकते? 100% एखादा माणूस असू शकतो असा. ही जी तिरस्काराची भावना आहे ना, हे विकार काढून टाका. लक्षात येत आहे ना? हे बकरे मारायला सांगितले साधू संतांनी. अगदी सोप्या उदाहरणातून तुम्हाला पटवून देईल का. एका गावामध्ये एक विहीर होती. विहीर, आता पूर्वीचा काळ होता, त्या विहिरीचं पाणी अख्खं गाव प्यायचं. पाण्याचा दुसरा कुठला ठिकाणा नव्हता. आताच्या सारखी नळ योजना नव्हती. पण एके दिवशी झालं असं, विहिरीच्या काठावर 2 कुत्र्याची भांडणं लागली आणि कुत्रेच विहिरीमध्ये पडले. आता 2-3 दिवसांनी आता ते पाण्याची दुर्गंधी यायला लागली. लोक विचार करू लागले, बाबा पाण्याचा तर दुसरा स्रोत नाही, आता काय करावं, पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही. अशी सभा भरवली. सभा गावामध्ये सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य सगळे जमा झाले आणि त्या सभेमध्ये एक शहाणा माणूस उभा राहिला. आता तो शहाणा नव्हता, त्याला 1.5 शहाणा म्हणावं लागेल. तो उठून उभा राहिला आणि त्यानं सांगितलं, एक काम करू, पाण्यात अत्तर टाकू. म्हणलं अत्तर, मग पाणी शुद्ध होईल. अत्तर टाकून बघितलं, पाणी काही शुद्ध झालं नाही. म्हणले एक काम करू, विहिरीच्या काठावर अखंड हरिनाम सप्ताह ठेवू, मग तरी पाणी शुद्ध झालं तर झालं. सगळं करून पाहिलं, एवढंच नाही, होम हवन केलं तरी पाणी शुद्ध झालं नाही. मग एके दिवशी त्या ठिकाणाहून एक साधू महाराज जाऊ लागले. त्या साधूंनी पाहिली ती विहिरीवरची गर्दी. गर्दी हटवत पुढे आले आणि साधू महाराजांनी विचारलं, का रे बाबा, नेमकं काय झालंय, तुम्ही कशासाठी इथं जमा झाला? गावकऱ्यांनी सांगितलं, महाराज, या विहिरीमध्ये कुत्रे पडले, पाण्याची दुर्गंधी यायला लागली, काय केलं पाहिजे हा विचार आम्ही करतोय. नाना प्रकार केले, अत्तर टाकलं, अखंड हरिनाम सप्ताह केला, होम हवन केलं, पाणी काही शुद्ध झालं नाही. महाराज म्हणले, मला सांगा, कुत्रे बाहेर काढले का? म्हणले, नाही बुवा, तुमच्या बापानं पाणी शुद्ध ठेवलं का? विठाला विठाला. तसं जोपर्यंत आपलं अंतकरण शुद्ध होत नाही ना मैबाप, तोपर्यंत
तो परमात्मा आपल्या हे बोनी गोपाळ राईते हे बोनी गोपाळ राईते राहते थे देवनी गोपाळ राहते थे तुका मने चित्त करा रे निर्मळ तुका मने चित्त करा रे निर्मळ तुका मने सीता करा रे निर्मळ तुका मने सीता करा रे निर्मळ तुका मने चित्त करा रे निर्मळ तुका मने चित्त करा रे निर्मळ हे बोडी गोपाळ राही दे हे बोडी गोपाळ राही म्हणून जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत तो परमात्मा येऊन अवरुद्ध होणार नाही. मैबाप शुद्ध अंतकरणाने भगवंताचं भजन केलंच पाहिजे, त्या देवाला विसरता कामा नये. दुसरी गोष्ट, विसरली तया थोर झाली हणीन पचतील खाणी 84च्या, म्हणून विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, माणसानं साधू संतांना विसरायचं नाही. का बरं? वाईट मार्गाला चाललेल्या समाजाला दिशा दाखवण्याचं काम साधू संतांनी केलंय की बाबा हे व्यसन करू नका, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. योग्य मार्ग दाखवला साधू संतांनी, म्हणून साधू संतांना विसरून चालणार नाही. पण प्रश्न असा निर्माण होतो, साधू म्हणायचं कोणाला? साधूची काय व्याख्या आहे? सध्याच्या कलियुगामध्ये साधू ओळखणं हे फार कठीण झालंय. केवळ माळा धारण केल्याने साधू होत नाही. आजकाल तर फॅशन निघाली, मैबाप माळ वरून काढतात दाखवण्यासाठी. पण नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे. कवित्व केलं म्हणजे संत होत नाही. नवती ते संत करिता कवित्व. कीर्तन करणारे संत नसतात, नवती ते संत करिता कीर्तन. मग संत म्हणायचं कोणाला? काय आहे साधूची व्याख्या? एकदा रामकृष्ण परमहंसाकडे एक माणूस आला. तुमचं चित्त सगळ्यांचं इकडंच आहे का बरं? इमानदारीनं सांगा, तुमचं चित्त कीर्तनाकडेच आहे का? चुळबुळ करू नका. मला काय होतं बोलताना, विक्षेप होतो. साधू कोणाला म्हणायचं? स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक माणूस गेला आणि त्यांनी रामकृष्ण परमहंसांना एक प्रश्न विचारला, महाराज साधू किसे कहते हैं? आता महाराजांना नवल वाटलं, बाबा हा माझ्याकडेच आलाय आणि मलाच विचारतो साधू कोणाला म्हणायचं. आता कीर्तन झाल्यावर समजा तुम्ही आमच्याकडे आलात, ते महाराज कोणाला म्हणायचं? आता अवघड आहे का नाही? महाराजांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचार केला, अरे हा माणूस जरा वेगळ्या प्रकारचा दिसतो. आणि रामकृष्ण परमहंसांनी त्याला उलट प्रश्न विचारला, बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. तेव्हा त्यानं उत्तर दिलं की महाराज कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? कुत्ते में और साधू में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? ओ बोला साधु भी दर दर भटकता है भिक्षाम देही माँ, और कुत्ता भी दर दर भटकता है रोटी के लिए, तो दोनों में क्या अंतर है? राग आला रामकृष्ण परमहंसांना. उठले आणि अशी खाडकन कानाखाली लावली. हा अशी अशी कानाखाली लावली आणि पुढे आता महाराज बोलतात, ऐका. महाराज म्हणतात, बेटा तू कहता है कि कुत्ते में और साधु में अंतर नहीं है, तो सुन, कुत्ता भी दर दर भटकता है, साधु भी दर दर भटकता है. जब कुत्ते को रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है. वहां अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर दूसरे कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है वहां अगर कुत्ता आया तो हमारा साधू बांट के खाता है. इसे कहते हैं साधू. याला म्हणायचं संत, याला म्हणायचं साधू. म्हणून साधू संताची संगती माणसानं करावी. मैबाप संताची संगती तर माझ्या राजानंही केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना गुरु मानलं. जिजाऊंचे संस्कार आणि तुकोबांचे विचार यांचं एकत्रीकरण म्हणजे राजे छत्रपती आहे. ज्यावेळी तुकोबरायांना बदनाम करण्यासाठी वेश्या पाठवली गेली तेव्हा तुकोबराय हात जोडून म्हणतात, जाईव तुमाते न करी सायास, जाई
माये न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. आणि हाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. ज्यावेळी छत्रपती शिवरायांना बदनाम करण्यासाठी सुभेदाराची, कल्याणच्या सुभेदाराची सून पाठवली गेली, त्यावेळी राजे छत्रपती बोलतात की इतकीच रूपवती जर आमुची माता असती, इतकीच रूपवती जर आमुची माता असती, तर आम्हीही तितकेच सुंदर दिसलो असतो, ऐसे वदले शिवछत्रपती. हे शिवाजी महाराजांचे विचार आहे. संगतीने इतिहास घडतो मैबाप. छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहायला गेलं तर पूर्वीचे जे राजे महाराजे होते ते जर असे बाहेर निघाले, एखाद्या ठिकाणी निघाले तर त्यांचं घोडदळ पायदळ असायचं. त्या घोड्यांच्या खुरांनी शेतकऱ्यांना अगदी मुलासारखं जपलेलं पीक माती मोल व्हायचं, पण हिंमत नव्हती शेतकऱ्यांना बोलण्याची. म्हणतात ना, मोठ्याचा आला गाडान गरीबाचं झोपडं मोडा, अशी परिस्थिती होती. पण माईबाप, त्याच काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्या सैनिकांना सांगितलं होतं, बाबा शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे. हे विचार आहे छत्रपतींचे. शिवरायांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर पाण्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय. नुसतं आज किल्ला पाहायला जरी गेलं ना तर बुद्धी हँग होते माणसाची, की बाबा हे कसं केलं असेल. जसं नेटवर्क नाही पुरल्या मोबाईल गोल 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 फिरतो ना, तसं होतं. त्या काळामध्ये कुठलीही सुविधा नसताना एवढ्या उंचावर हे किल्ले कसे बांधले असतील. अरे आजकालचे मावळे नुसता किल्ला चढायला धापा देतात, बांधला कसा असेल याचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज कुठं याचा अभ्यास केला, कुठं त्यांची इंजिनिअरिंग झाली, कोणत्या विद्यापीठामध्ये ते शिकले. दुसरं तिसरं विद्यापीठ नाही मैबाप, त्या विद्यापीठाचं नाव आहे जिजाऊ विद्यापीठ. म्हणून असा राजा या महाराष्ट्र भूमीमध्ये पुन्हा होणार नाही ना कधी झालाय. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर, महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर गर्जन ज्याच्या नभाची, हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही, झाला ना कधी होणार नाही. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर गर्जना जानवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही शिवाजी. स्वराज्य स्थापन होऊ नये राजे हो मोगलांचे, राजे हो मोगलांचे, राजे हो मोगलांचे, हार कधीही मानली नाही असे सैन्य हे मावळांचे, असे सैन्य हे मावळांचे, असे सैन्य हे मावळांचे. हिंदू धर्म टिकविला जाणी, हिंदू धर्म टिकविला जाणी, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. छत्रपती शिवाजी महाराज की झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही. संगतीमुळे इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांची संगती केली. म्हणून साधू संतांना जीवनामध्ये विसरून चालणार नाही, ज्यांनी समाजाला सन्मार्ग दाखवलाय. दुसरी गोष्ट, माणसानं जन्मदात्या माई बापाला विसरू नये. कितीही मोठं पद गाठा, कितीही यश जीवनामध्ये कमवा, कितीही पैसा कमवा, पण जोपर्यंत बापाची कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही तोपर्यंत माणसाला हे यश यश वाटत नसतं. लक्षात असू द्या. कितीही पैसा कमवला परंतु खरं धन मात्र माई बाप इथे विसरता कामा नये. चाहे जितने मैं पैसे कमा लूं, चाहे जितने मैं पैसे कमा लूं, असली दौलत तो माता
पिता है, असली दौलत तो माता पिता है, असली दौलत तो माता पिता है। चाहे जितना मैं मंदिर में जाऊं, चाहे जितना मैं मंदिर में जाऊं, असली भगवान तो माता पिता है, असली भगवान तो माता पिता है, असली भगवान तो माता पिता है। देव मंदिरात नाही, देव गुरुद्वार मध्ये नाही, देव आपल्या घरात आहे मैबा। मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, घर में ही बैठे हैं तेरे भगवान। कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम, कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम। जिसने तुझको जन्म दिया उस माँ को कैसे भूल गया, उस माँ को कैसे भूल गया। पाल पोस कर बड़ा किया उस पिता को कैसे भूल गया, उस पिता को कैसे भूल गया। उनके चरणों में मेरा मुकाम, उनके चरणों में मेरा मुकाम। कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम, कर ले माँ को प्रणाम, अपने पिता को प्रणाम, पिता को प्रणाम, पिता को प्रणाम। म्हणून जन्मदात्या माय बापाला विसरू नका। आणि शेवटचा मुद्दा झालं, 2 मिनिटांमध्ये आपली सेवा संपणार आहे। शेवटचा मुद्दा, मैबाप देवाच्या नामाला विसरू नये। नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन दावया न पवे कोणी। पण महाराज मगापासून ऐकतो नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, कोणाचं नाम घ्यायचं हे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात। नाम विठोबाचे घेई नाम वाचे, नाम विठोबाचे घेई नाम वाचे, नाम विठोबाचे घेई नाम वाचे, नाम विठोबाचे घेई नाम वाचे। विद गणपतीचे तुका म्हणे, विद गणपतीचे तुका म्हणे। व्रत एकादशी करीन उपवासी, गाई धारणीसी तुझी नाम। विद गणपतीचे तुका म्हणे, विद गणपतीचे तुका म्हणे। व्रत एकादशी करीन उपवासी, गाई धारणीसी मुकी नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे। तुकोबरे म्हणतात आम्ही त्या विठ्ठलाचं नाम घेऊ। आणि जो मार्ग आम्ही दाखवला ना मैबाप, साधू संतांनी शपथ घेऊ घेऊ सांगितलं, विठोबाची आण घेऊन सांगितलं की तुम्ही याच मार्गाने चला, आम्ही सांगतो तसंच ऐका। आणि जर नसल ऐकायचं, साधू संतांचे वचन तुम्हाला नसतील पाळायचे, तर संत सांगतात आमच्या बापाचं काही जाणार नाही हं। तुम्ही तुमचं अनहित करता एवढं लक्षात ठेवा। नाथ बाबा सांगतात, येथे कोणाचे काही बाग गेले, 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 येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले। ज्याचे त्याने अनहित केले, 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 अनहित केले। हात वरती घ्या, वरती वरती पाठीमागे तिकडं। ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने
ते कोणाचे काय वागे ते कोणाचे काय वागे हे तरी नाही काल कोण दुसरा येईल हे तरी नाही काल सरत सेवटी मा काळ बांधून नेईल सरत सेवटी मा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल बोल बोलत देखा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोलत देखा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोलित देखा पिंगळा माघारी वर्तमान पडे वर्तमान पडे गणिकेने बोलू आम्ही वर्तमान घोडे गणिकेने बोलू आम्ही वर्तमान घोडे ए पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ए पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा भांगड धिंगा ग अवघा भांगड धिंगा ग अवघा भांगड धिंगा ग अवघा भांगड धिंगा ग निर्गुण निराकार दाता माहुर माझा निर्गुण निराकार दाता माहुर माझा शकून 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 शकुन सांगा बया आलय माई माझं नाव शकुन सांगा बया आलय माई माझं नाव मला रे जे माझ्या मतारीची वारी मला रे माझ्या मतारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव कला वारी डौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डोर मिळवितो डुगडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगडुगु ऐका टिंगळा टिंगळा माघारी बोल बोलत देखा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोलत देखा पिंगळा माघारी हे सुया घ्या मनी घ्या सुया घ्या मनी घ्या दाताचं दात कोणी घ्या का कोणी दाताचं दात कोणी घ्या का कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी जय विठो रघुमाई 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 कुमार 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 आय जोरा मावली नानावली जय नाने जोरा मावली पंढरीची वारी आहे माझे घरी या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीला सुचल त्याप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे बाकुडे उतरे नाही उच्चारिला अधिकार म्या
फुला तुकाराम ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा